मित्रांनो, कल्पना करा, एखाद्या माणसाच्या डोळ्यात तुम्हाला देवासारखा आत्मविश्वास दिसतो. त्याचे शब्द लोकांच्या हृदयात जादूसारखे शिरतात आणि लाखो लोक त्याच्या मागे अंधारात चालायला तयार होतात. पण त्या आत्मविश्वासाच्या मागे दडलेलं होतं स्वार्थ, वेडेपण आणि विनाशाचा काळा इतिहास. 1930च्या दशकात जर्मनीची अवस्था बिकट होती. पहिल्या महायुद्धानंतरची पराभूत जनता, गरिबी, बेरोजगारी, अपमान आणि आत्मविश्वास हरवलेलं समाज जीवन. अशा वेळी मंचावर येतो एक माणूस, अडॉल्फ हिटलर. त्याच्या भाषणात होती आग, त्याच्या नजरेत होती आपण जगावर पुन्हा राज्य करणार अशी ठाम खात्री. लोकांना वाटलं हा आपल्याला वाचवणार. सुरुवातीला तो करिश्माई नेता वाटला. त्याने जनतेच्या जखमा कुरवाळल्या. त्यांना सांगितलं की तुम्ही हरलेले नाही, फक्त विश्वास हरवला आहे. लोकांना वाटलं त्याने आपली आत्मा परत जिंकली. पण याच करिश्मा मागे दडलेलं होतं नार्सिसिझम, स्वतःला देवासारखं समजणं. याच डावपेचा मागे होतं मॅकियावेलियन कपट, म्हणजे लढा, मारकाट, विनाश, फक्त माझं साम्राज्य उभं राहावं म्हणून. हिटलरच्या भाषणाने, त्याच्या आत्मविश्वासाने जर्मनी पुन्हा जोमात आला. पण त्याच्या प्रत्येक डावात लपलेलं होतं काळं सत्य. जीव लोकांचा नरसंहार, शेजारी देशांवर हल्ले, जगभर युद्धाची आग. संपूर्ण जगाने पाहिलं की एका व्यक्तीच्या स्वमोहाने म्हणजेच नार्सिसिझमने आणि कपटी डावपेचांनी म्हणजेच मॅकियाव्हेलियनिझमने लाखो लोकांचा बळी गेला. मित्रांनो, ही कथा फक्त इतिहासापुरती मर्यादित नाही. हिटलरसारखे लोक आजही आपल्या आसपास असतात. कधी ऑफिसमध्ये, कधी नात्यांमध्ये, कधी राजकारणात, कधी सोशल मीडियावर. ते सुरुवातीला करिश्माई वाटतात, आपल्याला वाचवतील असं वाटतं, पण त्यांच्या नजरेत फक्त स्वतःचाच फायदा असतो. आजच्या या व्हिडिओत आपण समजून घेणार आहोत हे 4 अंध गुण, म्हणजेच नार्सिसिझम, मॅकियावेलियनिझम, सायकोपॅथी आणि सॅडिझम, आणि हे गुण कसे लोकांच्या जीवनाला उद्ध्वस्त करतात. पण त्याहून महत्त्वाचं, आपण त्यांना ओळखायला, समजायला आणि त्यांच्यापासून स्वतःचं रक्षण करायला कसे शिकणार आहोत. मित्रांनो, आपण आता हिटलरची कहाणी पाहिली, पण ही गोष्ट फक्त इतिहासापुरती मर्यादित नाही. आजही आपल्या आजूबाजूला असंख्य लोक आहेत जे ह्याच पॅटर्नने वागतात. यालाच मानसशास्त्रात म्हणतात नार्सिसिझम. नार्सिसिझम म्हणजे काय? थोडक्यात सांगायचं तर स्वतःबद्दल अतिमोहित होणं, सतत कौतुक आणि प्रशंसा हवी असणं, आणि सगळ्यात धोकादायक म्हणजे इतरांच्या भावनांना, वेदनांना किंमत न देणं. अशा व्यक्ती नेहमी स्वतःला विशेष समजतात. त्यांना वाटतं मी वेगळा आहे, मी श्रेष्ठ आहे आणि इतरांनी माझ्या भोवती फिरावं. मानसशास्त्रात यालाच म्हणतात नार्सिसिस्टिक पर्सनॅलिटी डिसऑर्डर. ही एक वैद्यकीय संज्ञा आहे जिथे व्यक्तीचं व्यक्तिमत्व पूर्णपणे इगोभोवती फिरतं. त्यांना सतत स्वतःचं कौतुक ऐकायला हवं असतं. टीका झाली की ते सहन करू शकत नाहीत. स्वतःच्या चुका मान्य करणं त्यांना जवळजवळ अशक्य असतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचं प्रेम, त्यांची नाती, त्यांची काळजी ही सगळी फक्त स्वतःच्या फायद्यासाठी असते. विचार करा, कधी तुम्ही अशा व्यक्तीला भेटलात का जी सुरुवातीला करिश्माई वाटते? ती तुमच्यावर कौतुकाचा वर्षाव करते, पण काही दिवसातच तुम्हाला जाणवतं की ही व्यक्ती फक्त माझ्या भावनांचा वापर करून स्वतःचं साम्राज्य उभारत आहे. जर हो, तर तुम्ही कदाचित एका नार्सिसिस्ट व्यक्तीशी समोरासमोर उभे आहात. आता प्रश्न येतो, आपण नार्सिसिस्ट लोकांना ओळखायचं कसं? कारण ते सुरुवातीला कधीच आपल्याला खरे दिसत नाहीत. ते आकर्षक असतात, आत्मविश्वासाने भरलेले असतात आणि त्यांचं बोलणं जादूसारखं वाटतं. पण मित्रांनो, त्यांच्या वागण्यात काही सतत दिसणारे नमुने असतात. आता आपण बघूया ते नेमके कोणते. नंबर 1, सतत कौतुकाची भूक. नार्सिसिस्ट व्यक्तीला सतत कौतुक हवं असतं. जर तुम्ही त्यांचं कौतुक केलं नाही तर ते चिडतात, नाराज होतात. त्यांना नेहमी वाटतं लोक माझं ग्रेटनेस ओळखत नाहीत. उदाहरण घ्या, ऑफिसमध्ये असा बॉस ज्याने प्रेझेंटेशनमध्ये सगळं तुमचं काम स्वतःच्या नावावर घेतलं आणि त्याचं कौतुक न झालं तर तो रागावतो. नंबर 2, स्वतःला नेहमी बरोबर मानणं. त्यांना वाटतं मी जे सांगतो तेच अंतिम सत्य आहे. चूक झाली तरी ते कधी मान्य करत नाहीत, उलट इतरांनाच दोष देतात. घरातला एखादा व्यक्ती विचार करा जो भांडण झालं की नेहमी म्हणतो तुझी चूक आहे, मी काहीच चुकीचं करत नाही. नंबर 3, इतरांच्या भावनांना किंमत न देणं.
नार्सिसिस्ट लोकांना दुसऱ्यांच्या भावना समजतच नाहीत. तुम्ही दुखावलेले आहात का, तुम्हाला आधार हवा आहे का, याचा त्यांना काही फरक पडत नाही. त्यांना फक्त स्वतःच्या सोयीची काळजी असते. उदाहरण, जर तुम्ही दुःखी आहात आणि आधार शोधत आहात तर ते म्हणतील, माझ्याकडे आता यासाठी वेळ नाही, तूच सावर. नंबर 4, नात्यांमध्ये व्यवहारिक दृष्टिकोन. त्यांच्यासाठी नातं म्हणजे एक सौदा. तोपर्यंत ते तुमच्याशी चांगलं वागतात जोपर्यंत त्यांना तुमच्यापासून फायदा होतो. फायदा संपला की ते नातंही संपवतात. उदाहरण म्हणून, सुरुवातीला एखादा मित्र नेहमी तुमच्याजवळ असतो, पण जसा त्याला चांगल्या कॉन्टॅक्ट्स मिळतात तो तुम्हाला पूर्णपणे दुर्लक्षित करतो. नंबर 5, वर्चस्व गाजवण्याची सवय. ते नेहमीच असारीचा दुसऱ्यांवर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतात. तुमच्या निर्णयांवर, आयुष्यावर, अगदी छोट्या छोट्या गोष्टींवरही त्यांना नियंत्रण ठेवायचं असतं. उदाहरण, तुमचा जोडीदार जर नेहमी सांगतो की तू कुठे जायचं, कोणाशी बोलायचं, काय घालायचं, हे सगळं मी ठरवेन, तर सावध व्हा. हे नार्सिसिस्टिक ट्रेट असू शकतं. नंबर 6, माझं आणि फक्त माझं. त्यांचं जग फक्त त्यांच्या भोवती फिरतं. तुमचं आयुष्य, तुमचे प्रॉब्लेम्स, तुमचं हॅपीनेस यांना काही किंमत नाही. ते नेहमी विचारतात, यातून मला काय मिळणार. उदाहरण, मित्रांच्या ग्रुपमध्ये असा एक जण जो नेहमी आउटिंग तिथेच ठेवतो जिथे त्याला मजा येते. बाकीच्यांची आवड त्याला काही पडलेलं नसतं. मित्रांनो, ही लक्षणं जर तुम्हाला ओळखीची वाटत असतील तर कदाचित तुमच्या आयुष्यातही एखादी नार्सिसिस्ट व्यक्ती आहे किंवा तुम्ही स्वतः नकळत अशा स्वभावात अडकत आहात. मित्रांनो, नार्सिसिस्ट व्यक्ती फक्त अहंकारी नसतात. ते इतरांवर नियंत्रण मिळवण्यासाठी खूप हुशार डावपेच वापरतात. त्यांचा चेहरा गोड पण खेळ अत्यंत विषारी असतो. चला बघूया ते कोणते डावपेच वापरतात. 1, लव्ह बॉम्बिंग. सुरुवातीचं सोनेरी जाळं. सुरुवातीला नार्सिसिस्ट व्यक्ती तुम्हाला स्वप्नवत अनुभव देतात. ते सतत कौतुक करतात, महागडी गिफ्ट्स देतात, वेळ देतात, तुमच्यावर प्रचंड प्रेमाचा वर्षाव करतात. तुम्हाला वाटतं ही व्यक्ती तर खूपच परफेक्ट आहे. पण खरं म्हणजे हा फक्त एक जाळा असतो ज्यामुळे तुम्ही त्यांच्यावर पूर्णपणे अवलंबून व्हाल. उदाहरण, एखादा पार्टनर सुरुवातीच्या काही महिन्यात इतकं प्रेम दाखवतो की तुम्हाला आयुष्य बदललंय असं वाटतं, पण जसा जसा काळ जातो तसं तसं त्याचं खरं रूप बाहेर पडतं. नंबर 2, गॅस लाइटिंग. तुमच्या वास्तवावर प्रश्नचिन्ह. हा नार्सिसिस्टचा सर्वात धोकादायक शस्त्र आहे. ते तुम्हाला तुमच्याच आठवणी, भावना आणि सत्यावर शंका घालू लावतात. तुम्ही म्हणाल की काल तू असं बोललास, तर ते म्हणतील, नाही, तुझं चुकलंय, तू वेडी झालीस का. हळूहळू तुम्हाला स्वतःवरच डाऊट यायला लागतो. तुमचं स्वतःवरचं कंट्रोल तुटायला लागतं. उदाहरण, जोडीदार सतत म्हणतो की तू खूप संवेदनशील आहेस, तुला काही कळत नाही, हे सगळं तुझ्या मनाचे खेळ आहेत, आणि तुम्ही खरंच गोंधळायला लागता. नंबर 3, सायलेंट ट्रीटमेंट. शिक्षा देण्याचा शांत मार्ग. जेव्हा तुम्ही त्यांना प्रश्न विचारता किंवा विरोध करता, ते बोलणंच बंद करतात. ते तुम्हाला इग्नोर करतात. काही दिवसांपर्यंत कॉन्टॅक्ट करत नाहीत, ज्यामुळे तुम्हाला अपराधी वाटतं की मीच चुकीचं बोललो का. सायलेंट ट्रीटमेंट म्हणजे त्यांचं शस्त्र आहे, तुमचं मन खच्चीकरण करून तुम्हालाच दोषी वाटवण्याचं. नंबर 4, ट्रँग्युलेशन. तिसऱ्या व्यक्तीचं शस्त्र. हे नार्सिसिस्ट खूप हुशारीने करतात. ते तुमचं मन मोडण्यासाठी तिसऱ्या व्यक्तीचा वापर करतात. उदाहरण, ते म्हणतील, पहा माझा जुना मित्र, मैत्रीण तुलापेक्षा किती चांगला आहे, किंवा फलाण्याला माझी किंमत आहे पण तुला नाही. यामुळे तुम्हाला नेहमीच अपुरं, कमी आणि निकृष्ट वाटतं आणि तुम्ही अजून जास्त मेहनत घेता त्यांना खुश करण्यासाठी. नंबर 5, फ्युचर फेकिंग. खोट्या वचनांचं स्वप्न. ते तुम्हाला मोठी मोठी वचनं देतात. आपण लग्न करू, आपण एकत्र बिझनेस करू, आपण जगभर फिरू, पण वास्तविक ते काहीच करत नाहीत. हे फक्त तुम्हाला बांधून ठेवण्यासाठी केलेलं नाटक असतं. नंबर 6, हुवरिंग. नातं संपल्यावर परत खेचणं. जेव्हा तुम्ही धैर्य दाखवून त्यांच्यापासून दूर जायचा प्रयत्न करता तेव्हा ते अचानक बदलल्यासारखे वागतात. ते म्हणतात, मी बदललो आहे, आता सर्व ठीक होईल. ते पुन्हा प्रेमाचा वर्षाव करतात आणि तुम्ही परत त्यांच्या जाळ्यात ओढले जाता. यालाच म्हणतात हुवरिंग. जसं व्हॅक्यूम क्लीनर सगळं परत खेचतं तसं. मित्रांनो, नार्सिसिस्टचं खरं शस्त्र म्हणजे त्यांच्या गोड शब्दांमागचं विष. ते तुमच्या मनाशी खेळतात, तुमचा आत्मविश्वास मोडतात आणि तुमचं आयुष्य त्यांच्या नियंत्रणाखाली नेतात. प्रश्न असा आहे, तुम्ही हे डावपेच वेळेवर ओळखता का? मित्रांनो, नार्सिसिस्ट व्यक्तीचं वागणं
बाहेरून आकर्षक दिसतं, पण जे रूख त्यांच्या जाळ्यात अडकतात त्यांचं आयुष्य आतून उद्ध्वस्त होतं. चला बघूया या विषारी नात्यांचे परिणाम नक्की काय असतात. 1. आत्मविश्वासाचा ऱ्हास, लॉस ऑफ सेल्फ कॉन्फिडन्स. सुरुवातीला तुम्ही एक स्वतंत्र आत्मविश्वासी व्यक्ती असता, पण नार्सिसिस्ट लोक सतत तुमचा मनोबल खच्ची करतात. ते तुम्हाला नेहमी सांगतात, तुला काही कळत नाही, तू चुकीची आहेस, तू पुरेशी चांगली नाही. हळूहळू तुम्हाला स्वतःवर शंका यायला लागते. तुमचा आत्मविश्वास एका विटेसारखा तुटत जातो. 2. सततचा गोंधळ आणि सेल्फ डाऊट. गॅस लाइटिंग आणि मॅनिप्युलेशनमुळे तुम्हाला काय खरं काय खोटं हेच समजेनासं होतं. तुम्हाला वाटायला लागतं, मीच चुकीचं बघते का? हे एक मानसिक तुरुंग आहे जिथून बाहेर पडणं फार कठीण असतं. 3. अँक्झायटी आणि डिप्रेशन. जेव्हा एखादी व्यक्ती सतत तुमचं कंट्रोल करते, तुमचं बोलणं दाबते, तुमच्या भावनांना महत्त्व देत नाही, तेव्हा तुमच्या मनावर प्रचंड ताण येतो. याचा परिणाम अँक्झायटी, सतत भीती वाटणे आणि डिप्रेशनमध्ये होतो. तुम्ही एकाकी, रिकामे आणि निरर्थक वाटायला लागता. 4. आयसोलेशन, एकटेपणात ढकलणं. नार्सिसिस्ट लोक अनेकदा तुम्हाला तुमच्या मित्रांपासून, कुटुंबापासून दूर करतात. ते म्हणतात, ते लोक तुझ्यासाठी योग्य नाहीत, तू फक्त माझ्याशी राहा. हळूहळू तुम्ही सपोर्ट सिस्टीम गमावता आणि जेव्हा सर्वात जास्त आधाराची गरज असते तेव्हाच तुम्ही पूर्णपणे एकटे पडलेले असता. 5. टॉक्सिक गिल्ट, नकळत अपराधीपणा. ते तुम्हाला असं पटवून देतात की नेहमी चूक तुमचीच आहे. त्यांना राग आला, तुमची चूक. त्यांना नात्यात आनंद नाही, तुमची चूक. त्यांना यश नाही मिळालं, तुमची चूक. हा सततचा गिल्ट तुमच्या मनाला पोखरतो. 6. नाती उद्ध्वस्त होणं. तुमचं स्वतःचं अस्तित्व हरवल्यावर तुम्ही इतर नात्यांमध्येही योग्य प्रकारे राहू शकत नाही. तुमचं व्यक्तिमत्वच कमजोर होतं. कधी तुम्ही टॉक्सिक नात्यात अडकून राहता किंवा पूर्णपणे नात्यांवर विश्वास ठेवणं थांबवता. 7. मानसिक जखमा, लॉंग टर्म ट्रॉमा. सगळ्यात भीषण परिणाम म्हणजे इमोशनल ट्रॉमा. नार्सिसिस्ट व्यक्ती सोबत राहिल्यानंतर तुम्हाला पुन्हा कोणावर विश्वास ठेवणं कठीण होतं. अगदी नवीन नात्यात सुद्धा तुम्ही सतत शंका घेता. तुमचं मन कायम भीतीच्या सावलीत जगायला लागतं. ही जखम डोळ्यांना दिसत नाही, पण आतून व्यक्तीला पोखरून टाकते. मित्रांनो, विचार करा, आयुष्यात कधी तुम्हाला असं वाटलं आहे का की तुम्ही एखाद्या नात्यात असूनही सतत एकटे पडलेले आहात, की तुम्ही स्वतःचं अस्तित्व हरवत चालला आहात? जर हो, तर कदाचित तुम्ही नार्सिसिस्ट व्यक्तीच्या जाळ्यात अडकलेले आहात. मित्रांनो, आत्तापर्यंत आपण पाहिलं की नार्सिसिस्ट लोक कसे तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करतात. पण एक प्रश्न आता तुमच्या मनात नक्कीच असेल, असं झालं तर आपण काय करावं? या जाळ्यातून कसं बाहेर पडावं? चला पाहूया काही सोपे पण प्रभावी उपाय. 1. अवेअरनेस, नाव ओळखा, खेळ ओळखा. सगळ्यात पहिलं पायरी म्हणजे ओळख. कुणी सतत स्वतःबद्दल बोलताय, सतत कौतुक मागताय, तुमच्या भावनांची थट्टा करताय आणि चूक झाली की नेहमी दोष तुमच्यावर टाकताय, तर लक्षात ठेवा, हा नार्सिसिस्टिक पॅटर्न आहे. जेव्हा तुम्ही नाव ओळखता तेव्हा मॅनिप्युलेशनचा खेळ अर्धवटच थांबतो. 2. बाउंड्रीज, मर्यादा आखा. खरं सांगायचं झालं तर नार्सिसिस्ट लोक मर्यादा समजतच नाहीत. ते सतत तुमच्या आयुष्यात घुसतात, तुमचे निर्णय कंट्रोल करतात, तुमच्या भावनांशी खेळतात. म्हणून तुमच्या स्वतःचा पर्सनल बाउंड्री वॉल तयार करा. उदाहरणार्थ, माझा वेळ, माझे निर्णय आणि माझं आयुष्य याला मी महत्त्व देते. तू ते ओलांडू शकत नाहीस. लक्षात ठेवा, बाउंड्रीज म्हणजे स्वार्थीपणा नाही, तो म्हणजे सेल्फ रिस्पेक्ट. 3. नो इमोशनल रिॲक्शन. त्यांच्यावर हुकूम चालू देऊ नका. नार्सिसिस्ट लोकांना सर्वात जास्त हवं असतं ते म्हणजे तुमचा इमोशनल रिॲक्शन. ते तुम्हाला जाणीवपूर्वक चिडवतात, ते तुम्हाला गिल्ट ट्रिपवर नेतात, ते ड्रामा निर्माण करतात. पण मित्रांनो, लक्षात ठेवा, जर तुम्ही शांत राहिलात, रिॲक्शन दिला नाही, तर त्यांची ताकद आपोआपच कमी होते. ग्रे रॉक मेथड वापरा. जणू तुम्ही एक कंटाळवाणा, निरुत्साही दगड आहात.
तेव्हा त्यांना तुमच्याकडून काहीच मिळणार नाही. 4. सपोर्ट सिस्टीम तयार करा. नार्सिसिस्ट लोक तुम्हाला एकटे पाडतात. त्यामुळे जाणीवपूर्वक मित्र, कुटुंब किंवा सपोर्टिव्ह लोकांशी संपर्क ठेवा. त्यांच्याशी बोला, तुमच्या भावना शेअर करा. मदतीसाठी मागे हटू नका, कारण नार्सिसिस्टचं सर्वात मोठं हत्यार म्हणजे तुम्हाला एकटं करणं, आणि तुमचं सर्वात मोठं हत्यार तुमची सपोर्ट सिस्टीम. 5. सेल्फ लव्ह आणि सेल्फ केअर. जेव्हा कोणीतरी सतत तुम्हाला कमी लेखतं तेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम करणं विसरता. म्हणून स्वतःसाठी वेळ काढा. आवडीचं काहीतरी करा. वाचन, प्रवास, मेडिटेशन. स्वतःला रोज आठवण द्या की मी पुरेशी आहे, माझी किंमत आहे. नार्सिसिस्टचं विषारी बोलणं तुमचं डेफिनेशन नाही. तुमचं खरं डेफिनेशन तुम्ही स्वतः आहात. 6. आवश्यक असेल तर ब्रेक फ्री. नातं तोडा. सगळ्यात कठीण पण कधीकधी सगळ्यात गरजेचं पाऊल म्हणजे त्या व्यक्तीपासून दूर होणं. जर कोणाचं वागणं तुमच्या मानसिक आरोग्यावर परिणाम करत असेल, सतत तुम्हाला तोडत असेल, तर धाडस करून त्या नात्यापासून बाहेर पडा. हो, हे अवघड आहे. हो, सुरुवातीला तुम्हाला एकटं वाटेल, पण लक्षात ठेवा, एकटं राहणं टॉक्झिक नात्यात अडकून राहण्यापेक्षा खूपच चांगलं आहे. 7. प्रोफेशनल हेल्प घ्या. कधीकधी नार्सिसिस्टमुळे झालेला इमोशनल डॅमेज खूप खोलवर जातं. अशा वेळी थेरपिस्ट किंवा काउन्सिलरची मदत घ्या. हा कमकुवतपणा नाही, हा म्हणजे स्वतःसाठी लढणं. मित्रांनो, लक्षात ठेवा, नार्सिसिस्ट लोक तुमचं आयुष्य मॅनिप्युलेट करू शकतात, पण तुमचा आत्मा, तुमची किंमत आणि तुमचं खरं अस्तित्व ते कोणीही चोरू शकत नाही. जर तुम्ही स्वतःसाठी उभे राहिलात, मर्यादा आखल्या आणि स्वतःवर प्रेम केलं, तर कुठलाही नार्सिसिस्ट तुम्हाला कधीही हरवू शकणार नाही. आणि मित्रांनो, हा तर फक्त सुरुवात आहे. आज आपण नार्सिसिस्ट लोकांचं खरं रूप पाहिलं, त्यांचा प्रभाव, त्यांचं विषारी वागणं आणि त्यांच्यापासून स्वतःला कसं वाचवायचं हे समजलं. लक्षात ठेवा, बाउंड्रीज आखणं म्हणजे स्वतःला जपणं. स्वतःवर प्रेम करणं म्हणजे जगाला दाखवणं की तुमचं अस्तित्व अमूल्य आहे. कधीही विसरू नका, तुम्ही पुरेसे आहात, तुम्ही सक्षम आहात आणि कुठलाही नार्सिसिस्ट तुमचं आयुष्य ताब्यात घेऊ शकत नाही. आणि मित्रांनो, हा तर फक्त सुरुवात आहे. आज आपण नार्सिसिस्टिक मॅनिप्युलेशन पाहिलं, पण अजून एक धोकादायक शस्त्र आहे इमोशनल मॅनिप्युलेशन. लोक तुमच्या भावनांना कसं वाकवतात, गिल्टमध्ये टाकतात आणि नकळत तुम्हाला कंट्रोल करतात. हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. म्हणूनच जर तुम्हाला हा व्हिडिओ डोळे उघडणारा वाटला असेल तर लगेच लाईक करा, शेअर करा आणि नक्कीच सबस्क्राईब करा. कारण पुढचा भाग चुकवला तर तुम्ही मॅनिप्युलेशनचं सगळ्यात धोकादायक ट्रूथ चुकवाल. स्वतःला जपा, स्वतःवर प्रेम करा आणि लक्षात ठेवा, तुमचं आयुष्य तुमच्या हातात आहे.